मध्ये मतदानाच्या दिवशी जोरदार राडा झाला। जिल्ह्यात 5 ठिकाणी वेगवेगळ्या घटना घडल्या। बीडमध्ये छोटीशी ठिणगी पडली तरी त्याचा लगेच राजकीय राडा होतो। बीडमध्ये असं का होतं आणि बीडमध्ये नेमकं काय घडलंय बघूया। बीडचा बिहार होतोय की काय अशी भीती वाटावी अशी ही दृश्य। महाराष्ट्रात मतदानाच्या दिवशी सगळ्यात जास्त राडे झाले ते राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील जिल्हा असलेल्या बीडमध्ये। गटातटांमध्ये राडा, हाणामारी, ईव्हीएम मशीनची तोडफोड या सगळ्यामुळे बीडमधलं मतदान गाजलं। मतदान बंद करा, सगळ्या बूथवरचे मतदान बंद करा, मतदान बंद करा, सगळ्या बूथवरचे मतदान बंद करा। परळी मतदारसंघातल्या धर्मपुरीतल्या मतदान केंद्रावरचा हा राडा। इथले सीसीटीव्ही बंद असल्याचा आरोप करत शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख मतदान केंद्रात शिरले। इथल्या सीसीटीव्हीच्या वायर्स काढून टाकल्याचा देशमुख यांचा आरोप होता। एवढंच नाही तर या सगळ्यात प्रशासन सुद्धा सामील असल्याचा पवार गटाच्या उमेदवाराचा आरोप आहे। धर्मापुरीला गेलतो, त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे वायर काढले। वायर काढून त्यांचं ते एकच माणूस बटन दाबायला सुरुवात झाली। तिथंच गेलं तर मी त्या ठिकाणी गेलो, मला सीसीटीव्हीचा कॅमेराचं कोणी वायर काढलं, तर त्याच्यावर माझी तिथं ते बाचाबाच झाली, मला धक्काबुक्की केली लोकांच्या मतदान केंद्रामध्ये। या ठिकाणचे कुठलंही पोलीस प्रशासन नाही, कुठलंही प्रशासन काम न करता प्रशासनच बटन दाबण्याच्या मार्गात पोलीस इकडे झाडाखाली बसतात। या ठिकाणी कुठलाच कायदा व्यवस्था राहील नाही। आता जलालपूरच्या महिलेचं बटन तेच दाबायले म्हणून त्यांनी बोललो म्हणून इथं आलो। महिला कुणीच आता मताला यायला तयार नाही, तर नको काय करायचं मला तीच बटन दाबायचं गरज का, फक्त शाई लावायले। धर्मपुरीत काय घडलं याबद्दल धनंजय मुंडेंना विचारलं असता त्यांनी शरद पवार गटानं कुठे कुठे आणि काय काय केलं याचा पाढाच वाचला। जे दादागिरीची आणि दहशतीची भाषा उमेदवार तुतारीशे बोलत होते, आज त्यांचे चिरंजीव घाटनांदूरचे 2 बूथ ज्याच्या मशीन फोडल्या, मुरंबीचं बूथ ज्याच्या मशीन फोडल्या, सोथेवाडीचं बूथ ज्याच्या मशीन फोडल्या, बूथ कॅप्चरिंग करायचा प्रयत्न केला। आणि त्याचबरोबर तळेगाव घाटमध्ये सुद्धा बूथ कॅप्चरिंग करून मशीन फोडण्याचा प्रयत्न केला। शेलू आंब्याला सुद्धा त्या ठिकाणी मशीन फोडून बूथ ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला। बीडमधल्या केज मतदारसंघातल्या विडा गावातली ही मारामारी। इथल्या मतदान केंद्राबाहेर 2 गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली। शरद पवार गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये क्षुल्लक कारणावरून राडा झाला। त्यानंतर मतदान केंद्राबाहेर बराच काळ तणाव निर्माण झाला होता। पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केली, त्यामुळे पुढचा अनर्थ टळला। केज पाठोपाठ बीडमधल्या आष्टीतही मतदान केंद्रावर 2 गटात तुंबळ हाणामारी झाली। बेदरवाडी गावात भाजपचे उमेदवार सुरेश धस यांचे समर्थक आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार मेहबूब शेख यांचे कार्यकर्ते भिडले। भाजप आणि पवार गटामध्ये काही कारणावरून बाचाबाची झाली आणि बघता बघता कार्यकर्ते हमरीतुमरीवर आले। सुरेश धस समर्थकांना मेहबूब शेख यांच्या समर्थकांकडून मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे। बीड म्हणजे महाराष्ट्राला भरभरून राजकीय नेते पुरवणारा जिल्हा आणि त्या नेत्यांचे कार्यकर्तेही तेवढेच आक्रमक आणि नेत्यांशी एकनिष्ठ। मतदानाच्या दिवशी तर कार्यकर्त्यांची पक्ष आणि नेत्याबद्दलची अस्मिता अतिशय तीव्र असते। मात्र त्या नादात हाणामारी आणि राड्यांमुळे बीड बदनाम व्हायला नको। स्वानंद पाटील, NDTV मराठी, बीड।